मग अजित झाली का तयारी? सगळी तयारी झाली आहे. पतंग कणी लावून रेडी आहेत. मांजा तयार आहे. फक्त आपण बाकी आहे. तर ऐका, सगळ्या लेडीज मांजा धरतील आणि 4 टीम पतंग उडवतील. त्यातली पहिली टीम इंद्राची, दुसरी टीम तुझी, तिसरी आबांची आणि चौथा स्वतः मी. ओके? नाही ते सगळं ठीक आहे, पण मला सांग तुझा मांजा धरणार कोण? तुझं लग्न कुठं झालंय? उर्मिला चाल लवकर. अरे बघ, जिला शोधलेस तिला बोलणार असेल तर सांग, कोणालाही सांगणार नाही. काय रे चिडवतोस लेकराला? आणि हे बघ, बायको आधी आईचा अधिकार असतो बर का. आणि लक्षात ठेव, आज त्याचा मांजा मी धरणार आहे. आणि जेव्हा तो कोणी दुसरी बघेल ना, तेव्हा देव तिच्या हातात. हा मग काय रे, कोणी बघितलीस का बघतोयस? बाप. बरे चला, सगळी तयारी झाली असेल तर आपण खेळायला सुरुवात करायची का? चला. आणि इंद्रा राणी कुठे आहेत? हो काकी, ते आपल्या आधी तिकडे रेडी आहेत, ते बघा. चला. चला. चला चल. उर्मिला चल लवकर. ये मालती पटकन फिरकी बघड. ढील दे ढील दे. सोड, सोड, सोड. विक्रांत, अरे काय करतोयस? सगळ्यांचा पतंग बघ किती वर गेलाय आणि तुझा अजून खालीच आहे. उडव ना नीट. उर्मिला ताई, तुम्ही ना थोडी ढील द्या. मांजा ढीलला सोडा, म्हणजे कसं विक्रांत सरांना सोपं जाईल उडवायला. हा, तुला काय करायचंय तू तुझं बघ. हो, उंच उडवा ना. अरे जातोय. अजित ये जवळ ये. अरे घाबरू नको भावा, तुझा पतंग मी कापतोय बघ आता. आई आई, लूज सोड, लूज सोड. ढील दे ढील दे ढील दे. दिली दिली दिली. विक्रांत, उंच उडायला हवा आपला पतंग, सगळ्यांपेक्षा उंच. उडव ना नीट. सर. सर, काय करताय तुम्ही? थोडीशी ढील द्या ना, नाहीतर कापतील ते आपला पतंग. ते कसं करतात मला काय माहिती, माझी काही प्रॅक्टिस थोडी आहे याच्यात यार रोज. सर, तुम्ही मला देता का? मी उडवते पतंग, तुम्ही मांजा धरा. नाही नाही, तुला जमणार आहे का ते? एवढं सोपं नसतं पतंग उडवणं. अरे 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 अरे. सोड, 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 सोड. वर जाऊ दे. हा हा, बस. सर, हा, काय करताय? असं नाही. हे बघा, आपली पतंग आहे ना, त्यांच्या पतंगीच्या वर घेऊन जा आणि मग ओढा. मग कापले जाईल पतंग. नाहीतर आपली पतंग गुल करतील ते. करतोय ना ट्राय. थांब ना जरा. अरे दादा, शेट यार, दादाचा पतंग 2 वेळा कापता कापता मिस झाला. शेट. उर्मिला, लूज सोड ना, लूज सोड ना. हो. हे घे. सोड, सोड, लूज सोड. हा. अजित तू किती प्रयत्न कर, तुझी पतंग ना मीच गुल करणार आहे. अजित सांभाळ, तुझा पतंग कापतोय बघ आता मी. आबांचा पतंगाला सोड, 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 सोड पटकन. आई आई, सोड. हा यार, आई आबांचा पतंगाला गुंडळ, गुंडळ पटकन. गुंडळ, गुंडळ. गेला पतंग अजित. काय पोचे. अरे काय तो विक्रांनी इंद्रा, तुमचं पतंग कापतो बघ. तुम्ही तर छुपे रुस्तम निघाला. अरे लहानपणापासून मी छुपा रुस्तम आहे. आता बघ विक्रांत आणि इंद्राची कशी पतंग कापतो बघ. इंद्रा जपून राहा, आता तुझीच पतंग कापतोय बघ. कम ऑन विक्रांत. अहो 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 सर, विक्रांत सरांची पतंग आपल्या जवळ येते.
करतोय मी ट्राय. आता तुम्ही बघितलंच आबानी माझा पतंग तर गुल केलेलाच आहे, जाऊ दे. पण आबानी ठरवलेला आहे की आता सगळ्यांचा पतंग गुल करायचा. तर आपण बघतोय आबा, इंद्रा दादा आणि विक्रांत दादा दोघांच्याही पतंगाच्या मागे लागलेले आहेत. काय झालं मध्ये? नाही नाही हे काय हा. इंद्रा, सर सर ओढा. कमॉन विक्रांत. आता कोण कुणाचा पतंग कापणार आणि कुणाचा पतंग थाटात हवेत उडणार हे आपल्याला लवकरच कळेल. इंद्रा दादा सांभाळून, विक्रांत दादा जवळ आलाय बर का. उर्मिला तू टेन्शन नको घेऊस, आपणच जिंकणार आहोत. हो. सर सांभाळ. जवळ आलोय. काप काप काप. बोलू बोलू. इंद्रा दादा हारणार असं दिसतंय आपल्याला. बघूया काय होईल आता पुढे. द्या माझ्याकडे, तुम्ही मागे जाऊन मांजा धरा. सर काय करताय तुम्ही? सोडा सर, सोडा ना. जा. मुलांना सांभाळा, नाही तर कापतोय तुमचा पतंग मी आता. सर सर एकदम जोरात मांजा खेचू नका, नाहीतर आपली पतंग कापली जाईल ना. धरताय का तुम्ही? मला नाही थोडं होतं. घाबरताय घरा. राणी बघा तिकडं कशी खेळतीये. अगं राणी तू एक गेली. राणी तू माझा पतंग कापलास. सॉरी सॉरी आबा, मला ना कळलंच नाही. गंमत केली ग. आता इंद्रा दादा जिंकणार असं वाटतंय. राणी पण खरंच उत्तम खेळतेस तू. काही झालं तरी आपणच जिंकलो पाहिजे विक्रांत. पुढं उंच. उर्मिला ताई, पतंग काय जिंकण्यासाठी नसते उडवायची, पतंग तर मजा घेण्यासाठी उडवायची असते. तुला काय करायचंय? तू तुझी पतंग उडव ना. आज एकदम लहान झाल्यासारखं वाटतंय. लहान होते तेव्हा बुवा पतंग घेऊन द्यायचे. ते मांजा पकडून माझ्या मागं उभं राहायचे आणि मला पतंग उडवायला सांगायचे. आज त्यांची जागा इंद्रजित सरांनी घेतली आहे आणि ते उभेच माझ्या मागं. बदव अजून, बदव बदव पतंग बदव अजून. कशाला बोलता? त्यांचं त्यांना खेळू देत ना. अगं मदत करतोय जरा मी. विक्रांत सर सांभाळा बर का, माझी पतंग तुमच्या जवळ येते. विक्रांत दादा, राणी वहिनींपासून सांभाळून. नीट पतंग उडव. सांभाळून खेळ, नाहीतर पुन्हा यांच्या समोर आपल्याला मान खाली घालावी लागेल. आता या खेळाला कमाल रंग चढलाय. आता राणी वहिनी सगळ्यांवर भारी पडते की विक्रांत दादा राणी वहिनींना हरवतो. आता हे बघण्यासारखं असेल. आता राणी वहिनींचा आणि विक्रांत दादा पतंग जवळ आलेला आहे. विक्रांत सांभाळून, पेज लागलाय. काप त्या इंद्राची पतंग. आणि दोघं एकमेकांचे पतंग कापण्यासाठी प्रयत्न करतायत. उर्मिला सोड ना. हो ना, खेळ विक्रांत. राणी कमाल, जिंकलीस तू. ग्रेट 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 ग्रेट.
वा, नवरा बायको फ्लो मध्ये रोमॅन्टिक झाले. काय रे अजित, किती चिडवतोस, बास की. पण खरं आहे बहिणी, नवरा बायकोने आपल्याला हरवलंय, आनंद व्यक्त करतायत ते. बरं झालं असेल पतंग उडवून, तर आवरायला घ्यायचं का? हो, उशीर झाला निघायला हवं. हा. चला चला जा. दादा, भाऊही तुम्ही फुलं अजून अशीच ठेवलेत, लावून घ्या ना पटकन, वेळ नाही आपल्याकडे. दादा, अजून तुम्ही माळच बांधताय. अहो, प्लेकडचं काम बाकी आहे ना आपलं अजून. हो करतो. चला चला लवकर पटकन आवरा. अरे हे काय टिपिकल करताय तुम्ही. आबांनी आणि मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की डेकोरेशन मध्ये पतंग इन्क्लूड करायचे आपल्याला. याचं काही साधं सिंपल करायचं नाही आहे. डेकोरेशन एकदम युनिक झालं पाहिजे, छान झालं पाहिजे. हा हो दादा, तू एवढा एक्साइटेड आहेस, मांडलं पाहिजे हा तुला. पण एक सांग, तू कधीपासून डेकोरेशन मध्ये एवढा भाग घ्यायला लागलास? खरं सांग, तू हे सगळं बहिणींना इम्प्रेस करण्यासाठी करतो की नाही? हा? अरे असं काही नाही आहे अजित. ते तुला फोटोज क्लिक करायला आवडतं ना रे. आता डेकोरेशन छान असेल तर फोटोज छान येतील ना, म्हणून मी करतोय हे सगळं. गप रे, मला काय डोऊ नको. मला सगळं कळतंय तुझ्या मनात काय सुरू आहे ते. अरे बाप रे, माझ्या मनातलं कोणाला कळायला नको, नाहीतर घरभर ही गोष्ट पसरेल आणि मला सगळेच त्रास द्यायला लागतील. दादा, तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्यापासून लपून राहत नाहीये ते. मी मोठा भाऊ आहे तुझा, तू माझी काय मस्करी करतोय रे? तुला कोणीतरी हाक मारतोय बघ तिकडे. मला नाही हा ऐकू आली. अरे पण मला ऐकू आली ना. बहुतेक तुला आबा बोलवत आहेत ना, जाऊन ये. दादा, मला कोणतीही हाक ऐकू येत नाही हा. मला तू हाकलवतोयस. हवं तर तसं समज, पण जा. आणि खरंच आबा बोलवत असतील तर प्रॉब्लेम होईल ना. जाऊन ये, बघून ये. अरे जा ना, जा. दादा, टेरेसवर काय डेकोरेशन करायचंय कळलंय ना तुम्हाला? हो, मी आता तेच करायला जाणार. हो, नाही आता नाही करायचंय ते. दुपारी घरातले सगळे जातील ना, त्यानंतर करायचंय. ऐका, मी काय म्हणतो, मी सांगेपर्यंत तुम्ही काही करूच नका टेरेसवर. बरं, ठीक आहे. ग्रेट, सगळं मनासारखं होत आहे. इथून पुढेही असंच झालं पाहिजे. आजचं सरप्राईज राणीसाठी खूप स्पेशल असणार आहे. आता फक्त तिला ते आवडलं म्हणजे झालं. हा, इंद्रा जरा जास्तच खुश आहे ना. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडाच वेळ आहे याची कल्पना नाही त्याला. हो, पण काम होणं अजून बाकी आहे. होईल का? डोंट वरी, मी फक्त संधीची वाट बघतोय. एकदा हे दोघं कामात बिझी झाले ना, की मग मी माझं काम करीन. चल. हे बघ, आता सगळं झालंय. आता हे ऊस बोरं हा सगळं ठेवले, सगळी तयारी झाली. काही राहिलं तर नाही ना? राणी, होईल ना ग सगळं नीट? अहो रत्नाई, तुम्ही कशाला काळजी करताय? सगळं छान नीट होणार आहे. आणि तसंही आता सगळं झालंच आहे. आता फक्त एवढं झालं की मी आरतीचं ताट तयार करते, हळदी कुंकू पण काढून ठेवते, आणि मानाच्या साडी चोळी द्यायची असेल तर ती पण काढून ठेवते. झालं मग. राणी, तू बरोबर असलीस की नाही, ही सगळी कामं कशी अगदी सोपी होतात ग. किती हुशार आहे ग. चला, झालं? आटपा लवकर तुमचा हा कौतुक समारंभ. घरातली इतरही कामं उरकायचीत आपल्याला. काय राणी सरकार, आटपलीत का कामं? का नुसताच तोंडाचा पट्टा सुरू आहे तुमच्या? उर्मिला, अगं तू पण थोडी कामाला मदत कर की.
तू पण या घरची सूनच आहेस ना. आणि तसं तर तू थोरली सून आहे, पण तुला धाकटीकडून 4 गोष्टी शिकणं लय गरजेचं आहे. नाही, मला काही शिकायची गरज नाहीये. प्रत्येक वर्षी जे करतो ना तेच तर करायचंय ना. आणि या घरात ही राणी नवीन आली आहे, मी नाही. त्यामुळे तिला काय करायचं, कसं करायचं ते तुम्हीच शिकवा. मला सगळं काही येतं. बरं उर्मिलाताई, मला एक सांगा ना, म्हणजे हळदी कुंकू दिल्यानंतर वाण देतात का वाण दिल्यावर हळदी कुंकू देतात? नाही म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे ना, म्हणून विचारलं मी. हो हो, मला सगळं माहितीये, सगळं येतं मला. अरे देवा, आता जर का मी काही चुकीचं सांगितलं तर मीच तोंडावर पडेन. नाही, मी नाही सांगणार. मी का सांगू? का? मी तुला शिकवण्याची जबाबदारी घेतलीये का? आईंना तुझं कौतुक आहे तर त्या तुला शिकवतील, हो नाही? ओ बाय द वे, मी इथे का आले होते? हा राणी, मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून इथे आले होते. हो का? काय सांगायला आला होतात? खरं तर तुझ्या आईला आमंत्रण दिलंय हळदी कुंकवाचं. नाही, खरं तर त्यांना आमंत्रण द्यायची काही गरजच नव्हती. कारण आमंत्रण जरी दिलं नसतं ना तरी त्या इथे टपकल्याच असत्या. नाही म्हणजे महाडिकांच्या घरचं हळदी कुंकू आहे ना, म्हणजे वाण तर चांगलं मिळणारच. मग फुकट मिळालेलं का सोडतील त्या, हो की नाही? हा बरं राणी, आपण जे वाण आणलंय ना त्यातलं कुठलं वाण द्यायचं तुझ्या आईला? नाही 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 नाही, त्यातलं वाण नको द्यायला. आपण तुझ्या आईसाठी काहीतरी मोठं देऊयात. म्हणजे कसं त्यांचं मन आणि पोट दोन्ही भरेल, हो की नाही? नको बाई, तूच विचार कर. त्या वस्तीतल्या गलिच्छ मिला, दुसऱ्याचा अपमान करणं याशिवाय दुसरा उद्योगच नाहीये का तुला? काय बोललीस तू आत्ता? अयो खरं तेच बोलले मी. हिच्या आई. बास, एक शब्दही बोलू नकोस. आणि हा विषय मला माझ्या घरात पुन्हा ऐकायला मिळता कामा नये. घरात सण आहे, उगाच सणाचे वाद नकोयत मला. आता कोणी कोणाला काहीही उलटसुलट बोलणार नाही, आणि राणीला तर नाहीच नाही. राणी आणि इंद्राची पहिली संक्रांत आहे आणि त्यांची संक्रांत मला खराब होऊ द्यायची नाहीये, कळलं? जा, तुझं जे काय आवरायचं बाकी आहे ते आवरून घे. बायका यायची वेळ झाली. कारण वहिनी, राणी, इथली सगळी तयारी झाली ना? कारण बायका केव्हाही येतील. सगळी तयारी झाली. राणी चल, आपण हे सगळं हॉलमध्ये नेऊन ठेवूया. अहो पण मी तुम्हाला फोटोज पाठवले होते. आता तुम्ही कसं सांगताय की तुमच्याकडे नाही येत करून? ते मला काही माहित नाही. मला जसे मी फोटोज पाठवले तसेच गुलाब हवे. अहो पण साहेब, तुम्ही सांगितलेले तसं गुलाब मिळत नाहीत. तुम्ही ऐन वेळेस काय कारण देताय मला? मी तुम्हाला सांगितलं होतं, मला काय माहित नाही, मला तसेच गुलाब हवेत. सॉरी सर, पण खरंच अवेलेबल करता येणार नाही. तुमच्याकडून शक्य झालं तर बघाल का प्लीज? ठीक आहे, पण असं ऐन वेळेस तुम्ही हो ओके ओके ठीक आहे, फाईन. मी करतो अरेंज. तुम्ही बघा बाकी सगळ्या गोष्टी. हा ओके, बाय. काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे काय? प्रॉब्लेम नाही, काही नाही. नक्की? हो,
म्हणजे तुम्ही फोनवर चिडला नव्हता. मी का चिडेन कोणावर? काही झालंच नाहीये असं. पण मला असं का वाटलं की तुम्ही चिडले होतात? अगं नाही, मी नव्हतो चिडलो कोणावर. मग मी आल्यावर असं हसायला का लागलात? तू किती किती प्रश्न विचारशील राणी? थकत नाहीस का तू? म्हणजे तुम्ही माझ्यापासून काही लपाछपी करत नाहीये. अहो सर, तुमच्या डोक्यात जे चाललंय ना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. असं नेहमी कसं ओळखून घेतेस तू? एनिवेज, आता मला फोर्स करू नकोस की काय चाललंय ते सांगा वगैरे असं काही. मी काही तुला सांगणार नाहीये, ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे. का? माझ्यासाठी सरप्राईज? काय सरप्राईज आहे? तर सांगितलं ना, नाही सांगू शकत मी आता काही. हा, फक्त एवढं सांगू शकेन की आज जे काही घडणार आहे त्यानंतर आपलं आयुष्य बदलणार आहे. सर असं का म्हणतायत? आयुष्य बदलणार आहे म्हणजे काय होणार आहे? बाय द वे राणी, आज तू खूप छान दिसतेस. म्हणजे मला तर एकदम इंद्रा, व्यवस्थित रेडी हो. आपल्याला खूप छान सेलिब्रेट करायचं आहे मकर संक्रांत. कसलीही गडबड होता कामा नये. आई ये ना. हे बघ, राणीसाठी हलव्याचे दागिने घेऊन आलीये. वाव, खूप छान आहे ताई. हो ना, छान आहेत ना? मस्त आहेत ना? बरं, हे घातल्यानंतर राणी तर अजूनच सुंदर दिसेल. तू तर बघतच बसशील तिच्याकडे. बरं आई, मी येतो, थोडं काम आहे माझं. हा, आता तू कुठे चाललायस? कसं सांगू? डेकोरेशन साठी मला हवी तशी गुलाबाची फुलं मिळत नाहीयेत. ते मी माझ्यासाठी काहीतरी घ्यायला चाललोय. काय घ्यायला चाललायस? आई, तू किती प्रश्न विचारशील आता? मी येईन ना, ते हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच ये ना, मग तर झालं. ओके, मी येतो राणी. मॅडम माझ्याकडे आशा का बघतायत? बापरे, चिडल्या नाही येत ना या परत? राणी, काय कसला विचार करतेस एवढा? नाही. बघ तरी, तुझ्यासाठी हलव्याचे दागिने आणि ही काळी साडी. आता एक काम कर, ही घे, ही साडी घे आणि ही नेसून माझ्या रूम मध्ये ये. आज मी तुला स्वतःच्या हाताने सजवणार आहे. हे हलव्याचे दागिने घालून मी तुला तयार करणार आहे. लवकर रूम मध्ये ये, वाट पाहते. नक्की काय चाललंय मालती मॅडमच्या मनात? आशा का वागतायत त्या?